नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण मापाचा बोटनिक ब्लाऊज शिवणार आहे. 4 स्टकचा एकदम असा सुंदर ब्लाऊज असा तयार करणार आहे आणि हा डिझाईनचा सुद्धा गळा करायचा आहे. आता इथं मी घेतलेलं आहे ब्लाऊज पीस घेतलं अस्तर. आता आपण इथं उंची टाकणार आहे. आता आपली उंची आहे 15ची, त्याच्यात एक्स्ट्रा मी अर्धा इंच घेतलेले 15.5. आता याची फिटिंग आहे 10.5ची आणि त्याच्यात सुद्धा मी एक्स्ट्रा 1.5 इंच घेतलेलं आहे. एकदम परफेक्ट आपलं माप आपण इथं घडी घेतलेली. आता आपण हा वरच्या साईडनं घेणार आहे 8.5, कारण हा बोटनिक ब्लाऊज आहे. वरच्या साईडनं घेतलेला आहे आपण 8.5 आणि आपण आता मोंडासुद्धा घेणार आहे 8.5चाच. हे परफेक्ट आपण आता 8.5चाच मोंडा घेतलेला आहे आणि याचा असा चौकोनी इथं करून घेणार आहे परफेक्ट. हे पहा एकदम व्यवस्थित आपण आता इथं मोंड्याला आकार देऊन घेतलेला आहे. वरच्या साईडनं घेतलेला आहे मी 4.5 आणि इथं सुद्धा आपण आता खून करून घेणार आहे. हे पहा वरच्या साईडनं घेतलेला हा पाठीमागचा भाग आहे आणि आता आपण उंची खाली उंची घेणार आहे आपण 5.5ची. 5-5.5 घेतली तरी जमती. आता इथं मी चौकोनी इथं सुद्धा करून घेतलेला आहे आणि याला आपण आता आकार देऊन घेणार आहे. हे पहा एकदम सुंदर मी इथं आकार देऊन घेतलेला आहे. आता आपण खालच्या गळ्याचं माप टाकणार आहे. आता मी इथं आडवं घेतलेलं आहे 4 इंच आणि आपण आता उभं घेणार आहे 6 इंच. हे पहा इथं घेतलेले 6 इंच आणि इथं आपण असा चौकोनी आता करून घेणार आहे. आता आपण गळा मध्यभागी घेणार आहे 3 इंच. एकदम व्यवस्थित आपण मध्यभागी, वरती पण 3 मध्येच घ्यायचं आणि 3 आपण घेतलेलं आहे. आता खालच्या साईडनं सुद्धा 3 घ्यायचं आणि असं उभं सुद्धा 3च घ्यायचं. हे पहा व्यवस्थित आपल्या आता ह्या 3 खुणा मी अशा करून घेतलेल्या आहे आणि याला असा आपण आता इथं सुद्धा एक चौकोनी करून घ्यायचा आहे. आता आपण वरच्या साईडनं एकदम असा छान आकार देऊन घ्यायचा. पान आकार कसा असतो तसा इथं आकार थोडा देऊन घ्यायचा गळ्याला. हे पहा एकदम सुंदर आपला इथं गळा तयार झालेला आहे. तुम्हाला वेगळा गळ्याला आकार द्यायचा असला तुम्ही वेगळा गळा करू शकता. आता इथं पूर्ण आपलं गळ्याचं माप आता इथं टाकून झालेलं आहे. आता आपण समोरचं माप टाकणार आहे. इथं मी आता अस्तर घेतलेलं आहे आणि आपण पाठीमागच्या गळ्यापर्यंत समोरच्या साईडनं 1 इंच वाढून घेतलेलं आहे पाठीमागच्या गळ्यापर्यंत. आता आपण पाठीमागचा गळा काढून ठेवलेला आहे. आता आपण इथं समोरचं माप टाकून घेणार आहे. हे पहा आता आपण मागच्या साईडनं घेतलेलं आहे 8.5 वरती आणि इथं आपण एक्स्ट्रा 1 इंच घेतलेले, त्याच्यामुळं आपण इथं घेतलं 9.5. आपण इथं घेतलेले 9.5 आणि इथं अशी एक खूण करून घेतलेली. आता आपण मोंडा पण 8.5च घेणार आहे. पाठीमागचा मोंडा आणि समोरचा मोंडा आपण सेमच घेणार आहे. हे पहा परफेक्ट आपण इथं आता आकार देऊन घ्यायचा. एकदम व्यवस्थित आता इथं मोंड्याला मी आकार देऊन घेणार आहे. हे पहा परफेक्ट आता इथं मी आकार दिलेला आहे आणि मोंड्याला सुद्धा आपण आकार देऊन आता इथं घ्यायचा. इथं आकार देऊन आता झालेला आहे. आता हा समोरचा भाग आहे. मी वरती गळा घेतलेला आहे 5 इंच आणि उभं घेतलेला आहे 6.5. इथं सुद्धा चौकोनी करून घेतला आणि याला मस्त असा गोल आकार देऊन घेतला. तुम्ही पानगळ्यासारखा बी आकार देऊ शकता. आता आपण इथं टक्सचं माप घेणार आहे. वरच्या साईडनं घेतलेलं आहे मी 4.5 आणि आडवंसुद्धा टक्स घेणार आहे आपण 4.5च. हे पहा एकदम व्यवस्थित इथं मी खूण करून घेतलेली. आता आपण खालच्या साईडला घेणार आहे 5 इंच. हे पहा इथं घेतलेलं आहे मी 5 इंच आणि इथं सुद्धा आपण टक्सला एक टक्स मारण्यासाठी खूण करून घेणार आहे. हा टक्स घेणार आहे आपण 4चा, कारण ह्या टक्सला आपल्याला क्रॉसपट्ट्या लावायच्या नाही. बिगर क्रॉसपट्ट्याचाच हा ब्लाऊज आहे. आता इथं सुद्धा मी खूण अशी करून घेतलेली आणि अर्धा इंच आपण असं इथं सुद्धा मी माप असं टाकून घेतलेलं आहे. आता आपण इकडच्या साईडचा बी टक्स मोजून घेणार आहे. ह्या साईडनं घेतलेला आहे मी 6 इंच. हे पहा 6 इंचचा टक्स घेतलेला आहे. वरती घेतलेले 5.5 आणि तिथून सुद्धा मी 4-4.5चा असं टक्स मारून घेतलेला आहे आणि पूर्ण आता आपल्या या खुणा अशा करून घेतलेल्या आहे. आता आपण इकडच्या साईडनं सुद्धा टक्स असे सेमच आले पाहिजे, त्याच्यासाठी आपण आता हे उमटून असं घेणार आहे. हे पहा आता परफेक्ट आपण इथं आता उमटून घ्यायचं. आता आपण हे असं चॉकना खुणा करून घ्यायच्या, कारण आपल्याला टक्स मारायला मग सोपं जातं. इथं आता आपण बाही घेतलेली, बाही आपली 7ची बाही घेतलेली आणि फिटिंगसुद्धा 7च आहे आणि त्याच्यात मी एक्स्ट्रा 1.5 इंच घेणार आहे. आता आपण खालच्या साईडनं घेणार आहे 4 इंच, कारण दंड जाडा आहे त्याच्यामुळं मी खालच्या साईडनं 4 इंच घेतलेला आहे आणि इथं थोडासा आकार देऊन इथं घेतलेला आहे आणि मी याची घडी घेतलेली आहे 10.5ची. इथं मी व्यवस्थित
बाईला आकार देऊन झालेला आहे आणि आपण आता ही बाईसुद्धा कट करून घेणार आहे आणि मच्छी कटालासुद्धा मी असा आकार देऊन घेतलेला आहे आणि आपली बाई आता इथं तयार झालेली. आता इथं मी ब्लाऊज पीस घेतलेला आहे आणि त्याच्यावर पूर्ण आपण आता अस्तर मांडून पूर्ण ब्लाऊज पीस इथं कट करून घेतलेला आहे. पूर्ण आता आपली इथं कटाई झालेली. आता आपण पाठीमागचा इथं गळा घेतलेला आहे आणि आता आपण याच्यावर हे कॅनव्हस घेतलं आणि त्याच्यावर व्यवस्थित आपण गळा उमटून घ्यायचा. आता आपण कॅनव्हसवर व्यवस्थित आपण इथं आकार देऊन घ्यायचा. हे सुंदर मी असा आकार देऊन आता घेतलेला आहे. आता आपण इथं अस्तर घेतलेलं आहे हे आणि आता आपण पाठीमागचा गळा मांडल्या म्हणजे दोही भाग मी मांडून घेतलेला आहे आणि समोरचा गळा मी एक्स्ट्रा समोरून 1 इंच सोडून दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी मोंडे दोही पण सेम कट करून घ्यायचे. हे लक्षात ठेवायचं. आपण समोरचा 1 इंच सोडून द्यायचं आहे. आता आपण पाठीमागचा भाग असा काढून घेणार आहे. हे आता इथं आपण काढून घेतलेला आहे आणि आता गळेसुद्धा आपण हे कट करून घ्यायचं. हे आता परफेक्ट मी आता हे पूर्ण गळा असा कट करून घेणार आहे. हे आपण आता गळासुद्धा कट एकदम असा सुंदर ब्लाऊज बसतो हा आणि इतका फास्ट ब्लाऊज होतो हा बोटनिक. कारण बोटनिक ब्लाऊजचं माप जादा असलं ना ब्लाऊज जरा म्हणजे माग असा जरा ओढल्यावानी होतो. पण हा ब्लाऊजचं तुम्ही असं माप घेऊन बघा एकदम परफेक्ट ब्लाऊज बसतो हा. आणि तुम्हाला काही वाटलं चूक गीक तर नक्की मला कमेंट करून सांगा मैत्रिणींनो. आणि खूप असा सुंदर ब्लाऊज बसतो आणि तुम्ही व्हिडिओ बघा जा काही चुकलं तुम्हाला विचारायचं असलं तर नक्की विचारा जा. इथं आपलं आता दोही मी माप टाकून झालेले आणि परफेक्ट आपलं आता इथं मी घेतलेले आपण गळा म्हणजे कॅनव्हसला उमटून घेतलं ते अस्तरवर आता मांडून घेणार आहे. मध्ये मी शिलाई मारली आणि चौकून आपण आता याला शिलाई अशी मारून घेणार आहे. परफेक्ट हे एकदम सुंदर असं आता मी शिलाई मारून घेणार आहे. शिलाई आता इथं मारून झालेली. मी ब्लाऊज पीसावर सुद्धा मांडून घेतलं आणि त्याचीसुद्धा शिलाई मारून घेतली. आपण आता हे कॅनव्हस पूर्ण असं कट करून घेणार आहे. परफेक्ट आता मी कटिंग करून घेतलेली त्याला पलटीसुद्धा देऊन घेतलेली. आता आपण याच्यावरती अशी दाब शिलाई देऊन घेणार आहे. हातानं आपल्या असं म्हणजे ओढीत राहायचं. मग कसं फिनिशिंगमध्ये गळा येऊन जातो. बघा एकदम सुंदर आकार आता इथं आलेला आहे. आता मी पूर्ण अशी शिलाई मारून घेतली. ब्लाऊज पीस मेन कट करून घेतलेला आहे. आता आपण याला लेस लावून घेणार आहे. वरती मी लेस लावून घेतलेली आहे. हे परफेक्ट आपण आता खालच्या साईडनं सुद्धा लेस लावून घ्यायची. डबल एक शिलाई मारून घ्यायची. कारण लेसला डबल एक शिलाई मारायची. लेस मग पलटी पडत नाही. आणि आपण खालच्या साईडनं सुद्धा लेस लावून घेतलेली. लेस लावली ना खूप छान असा लुक येतो ब्लाऊजला. बघा किती छान असं सुंदर मी गळा इथं तयार केलेला आणि एकदम सिम्पलच गळा आहे हा. आणि खालच्या साईडनं सुद्धा आपण आता लेस अशी लावून घेणार आहे. परफेक्ट आता आपला पाठीमागचा इथं गळा आपण तयार करून घेतलेला आहे. हे इथं धागे ते सगळं मी असं कट करून घेतलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये असं मी त्रिकोण करून घेतलेलं आहे आणि ते सुंदर आपण आता याच्यात लावून घेणार आहे. एकदम असं छानपैकी आपण आता याच्यात लावून घ्यायचं. परफेक्ट हे काढल्या साईडनं सुद्धा आपण सगळं गळ्याला आता लावून घेणार आहे. एकदम हळून आपण आता हे सगळं लावून घ्यायचं. हे इथं मी सगळं लावून घेतलेलं आहे आणि आपण आता धागेसुद्धा असे कट करून घ्यायचे. इथं मी घेतलेला आहे समोरचा भाग. खालच्या साईडनं आपण टक्स मारणार आहे. 4 इंच अर्धा इंच मध्ये टाकणार आहे. हे परफेक्ट आपण आता इथं शिलाई अशी मारून घ्यायची. या साईडला सुद्धा टक्सचं माप घ्यायचं. टक्सचं माप घेतलं ना परफेक्ट असा ब्लाऊज बसतो. मग हे इकडल्या साईडला सुद्धा मी टक्स मारून घेणार आहे. हे हा साईडचा सुद्धा मी आता इथं टक्स मारून घेतलेला आहे. ह्या साईडचा सुद्धा कारण मी तुम्हाला टक्सचे माप सगळे व्यवस्थित दाखवलेले. हे परफेक्ट आता आपण इथं उरलेलं ब्लाऊज पीस असं कट करून घेणार आहे. आपला इथं आता पूर्ण अशी कटिंग झालेली. आता आपण इथं हुका लावण्यासाठी इथं पट्टी तयार करणार आहे. कारण म्हणजे दुहेरीच पट्टी घ्यायची फिनिशिंग आणि येते. आणि आता आपण वरच्या साईडनं आपल्याला समोरचा गळा कमी करायचा आहे. त्याच्यामुळं 1 इंच मी समोरून असं एक्स्ट्रा त्याच्यात टाकलेलं आहे. आणि परफेक्ट आता आपण याला आपण पलटी म्हणजे दाब शिलाई आता याला देऊन घ्यायची. या पट्टीला आपण इथं आता दाब शिलाई देऊन घेतलेली. उरलेलं कापड आता इथं कट करून घेतलेलं आहे. आता आपण खालच्या साईडनं सुद्धा दुमतून घ्यायचं आणि खालची पट्टी थोडी मोठीच घ्यायची. कारण इथं आपण क्रॉस पट्ट्या लावलेल्या नाही म्हणून आपली इथं दोही साईडसुद्धा इथं तयार झालेली आहे. आपण आता ब्लाऊजची म्हणजे शोल्डर जोडून घेणार आहे.
आपला समोरच्या गळ्याचं माप घ्यायचं व्यवस्थित सारखं आहे का नाही, मग शोल्डर असे जोडून घ्यायचे. आता इथं आपण हे पहा, आता फिटिंग आहे आपली 10.5ची, एक्स्ट्रा आपण 1.5 इंच त्याच्यात राहिलेलं आहे. आणि असं एकावर आता आपण हे मांडून घ्यायचं परफेक्ट. हे पहा, व्यवस्थित मांडून घ्यायचं. आता इथं मी मांडून घेतलेलं आहे. आता आपण हे पहा, वरती आपण घेतलेले 3.5, आपण आता इथं घेणार आहे 3.5, कारण ह्या ताईची तब्येत म्हणजे थोडं जाड असलं ना, त्याच्यामुळं शोल्डर मी 3.5 घेतलेलं आहे. नाही तर 3 घेतलं तरी जमतं, पण समोरचा गोट ते मारल्यावरच माप घ्यायचं. समोरून आता आपलं उरलेलं इथं 1.5 इंच 1 इंच उरतं, कारण आपण समोरच्या भागात थोडं वाढून घेतलं होतं. परफेक्ट आपण असं एकावर एक मांडून घेणार आहे. आणि आपल्याला पाठीमागचा भाग कट करायचा नाही, फक्त समोरचाच भाग कट करायचा आहे. पाठीमागचा भाग फक्त अर्धा इंचच कट करायचा, जादा कट करायचा नाही. आणि समोरचं जेवढं उरलेलं तेवढं कट करून घ्यायचं. हे पहा, परफेक्ट आपण इथं कटिंग करून घ्यायचं. आणि पाठीमागचा भाग फक्त अर्धा इंचच कट करायचा, लई कट करायचा नाही. व्यवस्थित असं मांडून घ्यायचं, उरलेलं कापड कट करायचं. हे पहा, परफेक्ट आपण आता इथं शिलाईसुद्धा मारून घेणार आहे. हे पहा, आता इथं मी शिलाईसुद्धा मारून घेतलेली. आणि आता आपण इकडल्या साईडनं सुद्धा तसंच करणार आहे. हे पहा, व्यवस्थित आता हे पहा, इथं 3.5 घेतलेलं आहे मी, आणि त्याच्यावर असा आकार देऊन घ्यायचा मोंड्याला. हे पहा, दोन्ही साईडना बी सेमच उरलेलं आहे. आणि आपण हे सुद्धा, कारण मी तुम्हाला व्यवस्थित दाखवलेलं आहे, कारण ब्लाऊज मग चुकत नाही, काही नाही. हे पहा, परफेक्ट पूर्ण व्हिडिओ बघायचा, ब्लाऊज शिवून पण बघायचा, खूप छान ब्लाऊज बसतो. हे पहा, आता इथं मी व्यवस्थित माप आता घेतलेलं आहे. हे पहा, इथं आपलं आता माप घेऊन झालेलं आहे. आता इथं मी बाही घेतलेली, एकदम व्यवस्थित आता जोडून मी घेतलेली. आता मध्यभागी मी बाही मांडलेली पूर्ण आपण आता इथं जोडून घेणार आहे. एकदम व्यवस्थित आपण बाही पूर्ण आता इथं जोडून घ्यायची. आणि फिटिंगसुद्धा आता इथं, आता आपण फिटिंग घेताना बोटनिक ब्लाऊजचं इथं थोडं कमी उरतं. हे पहा, समज 9 9.5 आलं पाहिजे, कारण आपला बोटनिक ब्लाऊज आहे आणि याला काही प्रॉब्लेम येत नाही, ब्लाऊज व्यवस्थित बसतो. नाही तर तुम्हाला वाटतं हे खूप कमी झालं, तसं नसतं. बोटनिक ब्लाऊज थोडं कमीच होतं, कारण आपल्याला मोंडा जादा घेतो म्हणून. 9.5 परफेक्ट आलं पाहिजे खाली. म्हणजे पहा, आता इथं उंची जादा घेतली तर जादा येतं. मग आता इथं मी पूर्ण असं फिटिंग आता याची करून घेणार आहे. पहा, परफेक्ट आपली जेवढी फिटिंग आहे तेवढी घ्यायची. आणि इथं आपली फिटिंग आता झालेली आहे. पहा, परफेक्ट मी अशी फिटिंग इथं करून घेतलेली. फिनिशिंगमध्ये आपला ब्लाऊज असा तयार झालेला आहे. बघा किती छान असा ब्लाऊज हा आलेला आहे. एकदम सोपा ब्लाऊज आहे हा, आणि एकदम म्हणजे फास्ट होतो, कारण आपल्याला या ब्लाऊजला क्रॉस पट्ट्यासुद्धा लावायची गरज नाही, त्याच्यामुळे हा ब्लाऊज होऊन जातो. आता पाठीमागचं मी तुम्हाला मोजून दाखवणार आहे. बघा, 15.5 आलं पाहिजे, परफेक्ट 15 15.5 आलं पाहिजे. आणि उंची पण 14.5 आपली आलेली.